बहिणींनो, आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. कशा आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी पण बरी. झालं का नाश्ता पाणी? नाश्ता पाणी झालं का बहिणींनो? सगळ्यांचा नाश्ता पाणी झालं का बहिणींनो? माझं तर नाही झालं बघा नाश्ता पाणी. हो, पायाचा हो लई त्रास आहे पायाचा. काय करावा काय नाही. आता बसते जरा असं, म्हणलं जरा बहिणींना बोलू. आत्ताच काम झालंय. तिकडं उलट काम होऊन बसलं ना, ते दूध फुटलं असं सगळं अंगावर आलं. हे बघा, ते मोबाईलवर बी गरम गरम आलं. नुसतं टेन्शन झालं. मग आता मला दूधच नाहीये चहाला. फुटून गेलं ते दूध फुटून गेलं ना. मग आता दूध नाहीये चहाला. आता बसले आणि मी आता पोराच्या घरी आलेले ना. तर मी आज किती 5 दिवस झालं या बारक्या पोराकडे आल्या. ते दोघं नसतात घरी. तर त्यांचे डबे बनवून त्यांनी नेले. डबे बनवून नेले तर मला म्हणले, तुम्हाला भाकर एखादी करू का? तर म्हणलं कर बाई. मग माझ्यासाठी एक भाकर केली. भाजी लय मोठी आहे. पर एक भाकर बस झाली. मी याव कुठं ते पण नाही एवढं खाणार. भाकरीचं काय नाही, माझं खायचं काय नाही. ते मला कसं वरचं खायला लागतंय जरा. फळ फ्रूट हे असं काहीतरी असं वाटतं खायला. आता मीच बाहेर निघाणार तर मला कोण आणणार आहे? आता काल पूर्ण भाज्या आणल्या एवढ्या मोठ्या. तर काय एखादं फळ आणलं. हा बरोबर आहे, माफ करा मला. तिने केळं आणली. खाल्ले ना. खाऊन कसं आपण ते काय आपल्या बघायला आहे का? आपल्याला काय बघायला आहे का सुनबाई? परी केळं आणले. केळं खाल्ले. परी मला कसं असं पेर ॲपल हे असं आवडतंय. असं चटर मटर आवडते मला. परी आता मी लय दिवस झालं बाहेरच नाही. आता मी बाहेर गेलं ना आणते. परी मला बाहेरच जाऊ वाटत नाही. काय माहिती पायाचा त्रास झालाय ना. आणि बघा हातांचा आहे का नाही सूज. हो लय दुखतंय हातला वाटत. लय दुखतंय हो, लय दुखतंय. सांगूच वाटत नाही एवढं दुखतंय. बहिणी म्हणते माझ्या सारखं हात दुखतंय, पाय दुखतंय असं म्हणतात बहिणी. बघणारे कोणी बी बहिणी भाऊ पोरं सोर नाही का असं म्हणतात. म्हणू द्या, काय होतंय म्हणू द्या. पण आपल्या मनातलं तर बाहेर काढते ना. आपल्या घरचे कोणी ऐकत नाहीये. घरचे ऐकत नाहीये. मग तुम्हाला तरी मी तुमच्या बरोबर तरी शेअर करू ना. तुम्हाला सांगते बहिणींनो, मी कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्यांना कोणाला सांगत नव्हते. आमच्या घरच्यांना माहिती आहे. पण आमच्या घरच्यांना वाटते बहिणीला, ह्या मांडलेल्या बहिणीला बरं सांगते असं वाटत असेल ना. वाटू द्या, काय व्हायला लागले हे का नाही? काय व्हायले वाटू द्या. माझं मंत्र तुमच्यापाशी हलकं करू. तुम्ही तर मला बघितलं नाही, मी तुम्हाला बघितलं नाही. पण आपण इडोमध्ये तर बघतो एक दुसऱ्यांना. एवढे इडो तुमचे मी बघितले. मग आता ओळखी आहेतच ना. असं थोडं ओळखी नाही तर मग त्या पोराकडून इकडं आलेली आहे. 5 दिवस झाले या. मी तर एक पॉईंट सोडून दुसऱ्याच पॉईंटला लागते. तुम्हाला जे सांगायचंय ते सांगतच नाही. इडो ऐकायचा बघा जा माझे. इडो बघा जा आणि सपोर्ट करी जा मला. भोळ्या साळ्या बहिणीला, अनाडे अनपड बहिणीला है का नाही? तर मग आता इथं बिचारी आता दोन्ही माझ्या सुना चांगल्याच आहेत. दोन्ही सुना माझ्या भारी आहेत. दोन्ही सुना माझ्या लई भारी आहेत. बस मीच आहे सैतान. सैतान म्हणजे मी काय बोलत नाही. पण इकडे चुकलं ना लगेच बोलून दाखवते ना. आता मग त्यांना चूक कशी कळणार हो? आपल्या सुनबाईला आपण चुकतात म्हणून ते कसं काय कळणार आहे? म्हणून मी बाबा हे असं केलं, हे तू तसं केलं
असं करते मी. तू असं का केलं, तू तसं का केलं, हे का केलं, ते का केलं, असं करते मी. माझ्या मनामध्ये काय नाही हो बहिणींना, खरंच काय नाही. मी तुम्हाला कशी सांगू, माझं मन एवढं गंगाच्या पाण्याने निर्मळ आहे ना. मी आता काय सांगू माझं मन कसं आहे ते. आता माझं मन मलाच माहिती आहे कसं आहे. माझ्या मनात बिलकुल खोट नाही, पाप नाही, काय नाही, काहीच नाही. येडव बी काढते ना मी, खऱ्याने येडव काढते, खोटं काहीच नाही. आता आहे का माझ्या कोणी संग, आता आवाज दिला तरी बोलायला कोणीच नाही आहे. आता कोणीच नाही. आता जेव्हा पोरं शाळेत नेते तेव्हा बाजूवाले पोराला पाठवते, बाबा त्याला बोलवून आण, पोराला बोलवून आण, नाही तर घरात कोणीच नाही आहे. तसे माझे सुना लय भारी आहेत. मग आता 5 दिवस झाले मी इथं आलेली आहे, तर बिचारीने एवढं मोठं भाजीपाला, मी भाजीपाल्यासाठी काल ओरडले लय, तुम्हाला पण सांगितलं. मग तिने कुठून 1000 रुपये घेतले का पेमेंट झालं आपल्याला माहित नाही, आपण ध्यान देत नाही. आपल्याला काय करायचे, त्या चलवत्यात घर, त्या भागवत्यात, आपण कशाला विचारायचं त्यांना, नाही विचारायचं. आपली काय गरज, आपल्याला खायला भेटलं बस झालं, नाही का नाही. तर तेवढ्या चांगल्या आहेत आपल्या पोरी. तर मग तेवढ्या भाज्या घेऊन, तुम्हाला दाखवलेल्या भाज्या, त्या भाज्या घेऊन आली, एवढे मोठं वजं घेऊन आली. तेवढं साफ केलं, 11 वाजता साफ केलं आम्ही दोघींना. मग तिथून पुढे ते जेवण बनवलं, ते तुम्हाला दाखवलं ना. नंतर तर तुम्हाला दाखवलं पण नाही. ते जेवण मग करून 12 वाजायला आम्ही झोपलो. 12 वाजायला पोरग उशिरा आलं ना, रात्रीचं पोरग लय उशिरा आलं. 12लाच आलं परी, नाही का, खाऊन पिऊन मग उशीर होतं ना. मग उशीरच झाला झोपायला. म्हणजे 12ला आला त्या पोरग, आणि 12:30 1 वाजता झोपलं. कामाला जावं लागतं ना त्याला बी. आता काय हो, शिक्षण नाही केलं लेकरांनी बी. 8वी 9वी करून, आता 8वी 9वीला आजकाल कोण हो, 8वी 9वीला कोण एवढं मानतंय. असं साधं कुठं हेल्परचं काम करायचं म्हणलं तरी म्हणतात हाय का डॉक्युमेंट, हाय का नाही, असं हे आजकाल. आणि कुणाकडे डॉक्युमेंट सांभाळून ठेवलेलं असते आणि कुणाकडे नसते. पण ह्या जमान्यात ते डॉक्युमेंट महत्वाचं आहे ना. आता माझं डॉक्युमेंट काहीच नव्हतं, आमच्या नवऱ्याने काहीच केलं नव्हतं. आमच्या नवऱ्याला म्हणलं ना, अहो माझं बँकेचं खातं काढा. अगं काय करायचंय, माय घाली म्हणती खातं काढायचंय, खातं काढायचंय. कशाचं खातं काढते ग, काय करते खातं काढून, हे तुझ्याकडे पैसे, अहो नसू द्या पण खातं काढ ना. नाही कशाला नाही काढायचं. अगं मी आहे ना, मी जिंदगीभर तुला पुरवतो ना, आणि तुला खात्याची काय गरज आहे, जिंदगीभर तुला मी मेहनत करून खाऊ घालतो, असे बोलायचे. आता काय बोलायचं बहिणींना, मला लई दुःख वाटतंय हो कचे. मला लई दुःख वाटतंय. काल जे मी रडले ना, मी खरंच रडले अहो. मला नाही का ते लेकरं नाही आले ना त्या पोराचे, कशी बडी मम्मी म्हणून असं बघायला पण नाही आले. का खाल्लंस का पिल्लंस का नाही खाल्लंस म्हणून सध्या मला बघायला नाही आले. म्हणून मला रडाय आलं. नाही आपल्या सुनाने विचारलं, नाही आपल्या लेकाने विचारलं आई कुठे म्हणून रडायला आलं मला. म्हणून रडले, खरंच रडले. मी खोटं नाही रडले, मी खरं सांगते. मी काय बी सांगायचं ना, मी खरं सांगते. जे आहे ना तेच सांगते. मी खोटं ह्याच्यात काहीच सांगत नाही. काय माझं चाललंय ना तेच सांगते, काय झालंय ना तेच सांगते. मी खोटं नाही सांगत. खोटं बोलून काय करायचंय मला. हा कधीतरी आपलं ऍक्टिंग येते करणार, आपलं मजाक म्हणून, बहिणींचं मन रमवायला हे करणार. पण असं हे खोटं नाही मी बोलणार. मी खरं बोलते, खोटं मी नाही बोलत. लाट करी जा, सपोर्ट करी जा मला.
ह्या बहिणीला काय माहिती आता एवढं खाली घेतलंय ना, तर ते टीव्ही मध्ये कुणी लावलं ना तर माझं बघा इथूनच इकडं दिसतंय, मग उगं तोंड घोड्यावानी दिसतंय. आपण आपल्यालाच लाज वाटते. जाऊ द्या बहिणींनो, सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, लाईट करा, कमेंट करा. आता काय बोलते ते बी मला बोलता येत नाही, पण मी आपलं काहीतरी बोलून टाकते. तुम्ही जाऊ द्या, हसा माझ्यावर. हस्तांतरी या बहिणीला बोला येत नाही म्हणून हस्तांतरी तेवढाच आनंद मला होईल. तुम्ही हसलात ना ते आनंद मी घेईन. मला आता कोणतरी याच्यावर हसलं, कमेंट करून हसलं तर मला वाचायला येत नाही ना, तर लहान लेकरांना वाचायला देते ना, ते पोरं नाहीत का आमच्या पोराचे, तर त्यांना वाचायला सांगते किंवा आमच्या मुलीला वाचायला सांगते. तर कोणतरी हसलं आणि कोण बोलला वाटतं की हा म्हणजे हे केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, आता मी रडले ना, तर कोणतरी म्हणलं म्हणजे हसलं की ते हे म्हणजे ॲक्टिंग केली. ॲक्टिंग नाही केली मी. आणि असं कोणतरी मॅडम म्हणल्या की चांगली ॲक्टिंग केली. ॲक्टिंग नाही केली मी, खरंच मी रडले. मी रडते ना मोबाईल इडमध्ये बहिणींनो, मी इडमध्ये रडते ना, तर मी खरंच रडते. मला दुःख वाटते म्हणून रडते. आज माझ्या बरोबर कोणीच उभा नाही. एवढा परिवार असताना मी आज एकली आहे. एवढं माझं मोठं परिवार आहे, पण मी आज एडोमध्ये एकलीच बोलते आणि एकलीच. आता खाली होते तर ते म्हणजे त्या मुलाकडे होते ना, ते लहान लेकरं बोलायचे काय मम्मी, बडी मम्मी चहा बनाव, खाना देऊ, हे करो वो करो. आता हे पोराचं इथं कोणीच नाही ना, मी एकलीच असते. दिवसभर असं नाही का, इडा बंद झाला ना मी रडतच बसते, 4 घास खाते आणि नाही का असं वाटतं मी लेकरं सोडून मी कुठंच गेले नव्हते. आणि मी आज आज मी एकली बसले या घरामध्ये. आज मी एकली बसले या घरामध्ये बहिणींना. एवढं माझी फॅमिली मोठी आहे, लय मोठी आहे माझी फॅमिली. आज एकली आहे घरामध्ये मी. बघा ना कसा टाइम असतो. बाळगोपाळाने एवढं घर भरलेलं होतं, आज मी एकली या घरात बसले. इकडून लेकरं, इकडून लेकरं, इकडून लेकरं, इकडून पोरग, इकडून पोरगी, इकडून सून, इकडून पोरी, सगळ्याच्या मध्ये मी असायचे. बाहेर बी पाय दुखतात म्हणून बाहेर बी जा वाटा ना कुठं. पाय दुखतात ना म्हणून बाहेर बी जात नाही. असं करून आता असं करूनच आपण असं करूनच हात चालवतो ना. चालताना कसं मी उभा राहून दाखवते तुम्हाला, उभा राहून दाखवते चालताना कसं आपण चालतो. पाय दुखतात ना म्हणून उठताच येत नाही. आता चालताना कसं आपण असं चालतो ना, असं असं चालतो ना, म्हणून या बघा हाताला कळ लागते. या बघा हाताला अशी कळ लागते हाताला, म्हणून नाही का ते बाहेर बी निघत नाही. आणि मग इथं पण तकलीफ होती, इथं पण तकलीफ होती, चालायलाच जमत नाही. असे असे हात हलवून, असे हात हलवून चालायला तकलीफ होती, म्हणून नाही का मी बाहेर पण निघत नाही. अयो दुखत तो
बंद करते बहिणींनो. लाईट करा, सपोर्ट करा. आणि मी खोटं नाही रडत, खरं खरं रडते. मला तकलीफ होती म्हणून मी रडते. आज माझ्यापाशी कोणी नाही म्हणून रडते आणि खरं खरं सांगते, खोटं नाही सांगत. ॲक्टिंग नाही केलेली मी. चला बहिणींनो, ठेवते.